तर आता मग नेक्स्ट क्लासिफिकेशन पाहणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. म्हणजे कोणाच्या आधारे केलं आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्सेसच्या आधारे. मग यामध्ये 4 टाईप्स आहेत. द प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर डिपेंड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. Molecular forces bind polymer chain either by hydrogen bond. These forces are called intermolecular forces. म्हणजेच या ठिकाणी मॉलिक्युलर फोर्स हा बाइंड आहे. कोणाशी आहे? बाइंड पॉलिमर चेन्स आयदर बाय हायड्रोजन बॉन्ड्स. दॅट इज द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. फर्स्ट टाईप आहे इलॅस्टोमर्स. इलॅस्टोमर शब्दात आहे इलॅस्टो, इलॅस्टिक. फॉर एक्झाम्पल आपल्या डेली लाईफमधला जो रबर आहे तो रबर आहे. म्हणजे तो त्याच्याकडं कुठली प्रॉपर्टी आहे? इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे. इलॅस्टिक प्रॉपर्टी म्हणजे आपण त्याला स्ट्रेच केल्यानंतर तो रबर काय होतो? त्याची लेंथ वाढते. पण आपण स्ट्रेचिंग जर रिमूव्ह केला, तो प्रेशर जर रिमूव्ह केला तर तो ओरिजिनल स्टेटला जातो. म्हणजेच त्याच्याकडं कुठली प्रॉपर्टी असेल? इलॅस्टिक प्रॉपर्टी असेल. मग या ठिकाणी आपण फर्स्ट टाईप घेऊया इलॅस्टोमर. द पॉलिमर दॅट हॅव इलॅस्टिक कॅरेक्टर लाईक रबर आर कॉल्ड इलॅस्टोमर. आलं लक्षात? म्हणजे कुठला कॅरेक्टर आहे? इलॅस्टिक कॅरेक्टर आहे. इलॅस्टिक कॅरेक्टर म्हणजे काय असेल? फॉर एक्झाम्पल मी रबर सांगितलं किंवा रबर बँड आहे, तो नॉर्मल पोझिशनला असतो. जेव्हा आपण त्याला प्रेशर देऊन स्ट्रेच केला तर तो काय होतो? स्ट्रेच होतो. म्हणजे त्याची लेंथ ही काय होते? वाढते. पण आपण जर तो प्रेशर रिमूव्ह केला तो ॲज इट इज ओरिजिनल स्टेटला जातो. ती जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी म्हणजे कुठली प्रॉपर्टी आहे? इलॅस्टिक कॅरेक्टर असेल किंवा प्रॉपर्टी असेल. In elastomer, polymer chains are held together by weak intermolecular forces. Because of presence of weak forces, they can be straight easily applying small stress and return to its original state when stress is removed. आता मी सांगितलं की फॉर एक्झाम्पल रबर प्रेशर दिला तर स्ट्रेच होतो. म्हणजे त्याची लेंथ वाढते. आपण प्रेशर जर रिमूव्ह केला तर तो ओरिजिनल स्टेटला जातो. फॉर एक्झाम्पल बुनायस, निओप्रीन अँड व्हल्कनाइज रबर. सेकंड टाईप फायबर्स. पॉलिमरिक सॉलिड विच फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड फायबर्स. म्हणजे जो धागा आहे तो कसा आहे? पॉलिमरिक सॉलिड आहे. त्यापासून काय तयार होणार आहे? विच फॉर्म थ्रेड्स आर कॉल्ड फायबर्स. म्हणजे आपले जे कपडे आहेत डेली लाईफमधले हे काय आहेत? फायबर्स आहेत. The fibers possesses high tensile strength which is a property to have resistance to breaking under tension. This characteristic is due to the strong intermolecular forces like hydrogen bonding, strong dipole-dipole forces like hydrogen bonding, strong dipole-dipole forces due to intermolecular forces. For example, polyamide that is nylon 6,6, polyester that is terylene. थर्ड टाईप आहे थर्मोप्लास्टिक पॉलिमर. मग आता या ठिकाणी कसं आहे? प्लास्टिक आहे पण कसं आहे? थर्मो आहे. म्हणजे अंडर हीटिंग कंडिशन आहे. आलं लक्षात? थर्मो मीन्स हीटिंग. These are linear or slightly branched chain polymer which can be easily softened on heating and hardening on cooling. These polymer possesses intermolecular forces between elastomer and fiber. म्हणजे हा पॉलिमर कसा आहे? लिनियर आहे, स्लाइटली ब्रँच्ड. म्हणजे काय आहे? त्यामध्ये ब्रँचिंग आहे. विच कॅन बी इझिली सॉफ्टनिंग ऑन हीटिंग. म्हणजे तो कसा आहे? सॉफ्ट आहे. केव्हा आहे? ऑन हीटिंग आहे. हार्डनिंग ऑन कूलिंग. म्हणजे तो कसा होणार आहे? हार्ड होणार आहे. केव्हा होणार आहे? ऑन कूलिंग. म्हणजे त्याला थंड केल्यानंतर. फॉर एक्झाम्पल पॉलिथिन, पॉलिस्टायरीन, PVC दॅट इज पॉलिविनिल क्लोराईड अँड टेफ्लॉन. फोर्थ टाईप थर्मोसेटिंग पॉलिमर.
आता ह्या ठिकाणी सुद्धा काय आहे, हीट आहे. वर काय होता, सॉफ्ट केव्हा होता, ऑन हीटिंग होता. हार्ड केव्हा झाला, ऑन कुलिंग झाला. म्हणजे कोणाच्या आधारे घेतलं आपण, अंडर हीटिंग. आता ही सुद्धा कसा पॉलिमर आहे, अंडर हीटिंगच आहे. थर्मोसेटिंग पॉलिमर्स आर रिजिड पॉलिमर. ड्युरिंग देअर फॉर्मेशन they have property of being shaped on heating but they get hard while hot. म्हणजे काय आहे, शेप केव्हा येणार आहे त्यांना, हीट केल्यानंतर. वन्स हार्ड दीज बिकम इनफ्युजिबल, कॅन नॉट बी सॉफ्टन बाय हीटिंग. म्हणजे एक वेळेस केल्यानंतर तो परत येऊ शकत नाही. देअरफोर कॅनॉट बी रिमोल्डेड, म्हणजे त्याला परत आपण त्या स्टेटला आणू शकत नाही. This characteristic is the result of extensive cross-linking by covalent bond formed by mold during hardening setting process while hot. For example, बेकेलाइट, युरिया फॉर्माल्डिहाइड रेझिन. बेकेलाइट हा म्हणजे प्लास्टिक जो आहे तो प्लास्टिक कशापासून तयार केला जातो, फ्रॉम बेकेलाइट.